ही सातत्याची मागणी आहे की पुन्हा एकदा उत्पादन खर्चाची जी काही ताळमेळ आहे हा एकदा तपासून बघितला पाहिजे। कारण मुळात सरकार ज्या पद्धतीने हमीभाव जाहीर करतो तो तरी शेतकऱ्यांना मिळतो का, हा एक फार महत्वाचा प्रश्न या आधी सुद्धा संसदेमध्ये उपस्थित केला गेलेला। पण गेल्या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा सप्लिमेंटरी डिमांड्स अँड ग्रांट जेव्हा सुरू होत्या तेव्हा शेती विषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या सरकारनं अवघे 2 तास दिले होते। संपूर्ण देशातल्या शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जर सरकार अवघे 2 तास वेळ देत असेल संपूर्ण सभागृहाला, तर सरकारला एकूण शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी किती आस्था आहे ही गोष्ट समोर येते। परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला जी आश्वासनं देण्यात आली होती, हमी भावाचे जे गाजर प्रत्येक वेळी दाखवलं जातं, पण त्यामध्ये होणारा उत्पादन खर्च किती आहे, खतांच्या किमती किती वाढलेल्या आहेत, जेव्हा पावसानं ताण दिला जातो तेव्हा एकूण खर्च किती वाढतात, या सगळ्याचा विचार करून हमीभावाची फेररचना ही झाली पाहिजे। सगळ्यांची म्हणजे पक्षाची हीच मागणी आहे की कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका, कारण कर्जमाफी देणार हे सत्तेवर येण्याआधी सरकारनं दिलेलं आश्वासन आहे। आणि मग सरकारनंच जे आश्वासन दिलं होतं, ज्यावर महाराष्ट्राच्या जनतेनं निवडणुकीच्या काळामध्ये विश्वास ठेवला होता, आता जर सरकार त्यामध्ये निकषांचा जर एक वेगळा ससेमिरा मागे लावत असेल तर सरकारविषयी एक अनास्था ही सर्वसामान्य जनतेमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे। आणि त्यामुळे विरोधी पक्षाची हीच मागणी की सरकारने जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता करावी। म्हणजे मी महाभारतातला एक संजय ऐकला होता, दुसरे आमचे संजू भाऊ दिसत आहेत की ज्यांना सगळंच दिसतंय पण असं काही कळलं असेल तर मी संजू भाऊंशी संपर्क करतो, कारण मला तरी काही माहिती नाहीये। त्यामुळे त्यांना काय माहिती आहे हे संजू भाऊंनाच आधी विचारलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की कालचं विधान एकतर वेगळं होतं, गमतीचा भाग हा सोडून द्या, नाहीतर गमतीचा भाग केला तरी सुद्धा त्याची ब्रेकिंग न्यूज होते। परंतु कालचं विधान एका पत्रकार बांधवांना हा प्रश्न विचारला होता की पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे ही संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर, राजगुरुनगर याच मार्गे जर व्हायची असेल तर मग काय अमोल कोल्हेंना राजकीय विचार वेगळा करावा लागेल का, त्याच्यावर माझा फक्त प्रतिप्रश्न होता। अशी काही ऑफर तुमच्याकडे आहे का, माझ्यापर्यंत तर काय आलेली नाहीये। एवढंच साधं ते विधान होतं आणि हा विषय केवळ आणि केवळ पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावी, ओरिजिनल मार्गानेच व्हावी, यासाठी जी आग्रही मागणी आमच्या संपूर्ण संगमनेर असेल, अकोला असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, राजगुरुनगर असेल, या सगळ्याच तालुक्यातल्या जनतेची ही मागणी आहे, त्यासाठी हा प्रश्न होता। खरं तर आपण पत्रकार बांधवांनी नक्कीच त्याचा शोध घ्यावा, कारण मी संसदेमध्ये सुद्धा ही गोष्ट मांडली की जगात जर 14 ठिकाणी रेडिओ, टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र होते तर विश्वगुरू म्हणवणाऱ्या भारताला ही गोष्ट का शक्य होत नाही, हा मी संसदेत विचारलेला प्रश्न आहे। त्यानंतर जीएमआरटीचं जे कारण दिलं जातं, या जीएमआरटीची एक माहिती अधिकारात माहिती उपलब्ध आहे, ज्यामध्ये जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात हे उत्तर दिलेले की अशा पद्धतीची कोणती विचारणा आमच्याकडे झालीच नाही। मग अशा पद्धतीने अलाइनमेंट चेंज होत असेल तर ती नेमकी कोणामुळे होतीये, कोणाच्या हितासाठी केलं जातंय का, हे अनेक प्रश्न निर्माण होतात। आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे 2014 ते 19 या काळात मुख्यमंत्री असतानाच ज्या MRIDC ची स्थापना झाली होती, ज्यांनी याचा संपूर्ण सर्वे केला होता, त्या MRIDC कडून हा प्रोजेक्टच काढून भारतीय रेल्वेकडे दिला। तर माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती आहे की आपली देशभरात आजकाल इन्फ्रामॅन म्हणून एक ख्याती आहे, तर ती ताकद वापरून, ते वजन वापरून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जुन्या अलाइनमेंटवरच होण्याच्या दृष्टिकोनातून आपणही ताकद लावावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती। आता हा सुधीर भाऊ म्हणजे हा देश पातळीवरच्या नेत्यांचा प्रश्न आहे, तो मला कशाला विचारताय। महत्वाची गोष्ट याविषयीची इतर नेत्यांची स्टेटमेंट जर बघितली तर त्याच्यावर तुम्हालाच उत्तर मिळेल। मी शांतपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8ही खासदार हे ठामपणे एकत्र आहेत। आमच्या सगळ्यांचं एकच सूत्र आहे, आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण, इतकी साधी सोपी गोष्ट आहे। आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे लोकसभेमध्ये ज्या कारणासाठी आम्हाला निवडून दिले, ज्या विश्वासाने निवडून दिले, ज्या अपेक्षेने निवडून दिले, त्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत। त्यामुळे इतर कुठल्याही चर्चा आणि वावड्या यांना महत्त्व द्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतं।